राज्यातल्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनानं पॅकेज जाहीर केलं होतं। त्या पॅकेजमधील 355 कोटींची मदत तिजोरीतच पडू नये। ई-केवायसी आणि तांत्रिक कारणांमुळे जवळपास 5 लाख शेतकऱ्यांना मदत मिळालेलीच नाही। यात एकट्या मराठवाड्यातल्या 135 कोटी 72 लाख रुपयांचा समावेश आहे। मुख्य सचिवांच्या आढाव्यानंतर धक्कादायक आकडेवारी समोर आली। सरकारनं अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर केलंय। विभागवार नजर टाकूयात आपण किती मदत वितरित झालेलीच नाहीये। ई-केवायसी आणि काही तांत्रिक कारणांमुळे ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही। नाशिकमध्ये 50 कोटी 21 लाखांचा निधी तिजोरीत पडू नये, तर नागपूरमध्ये 33 कोटी 1 लाखाचा निधी पडू नये। अमरावती विभागातील 83 कोटी 9 लाख अजूनही मदत पोहोचू शकलेली नाही। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये अर्थात मराठवाडा विभागात सर्वाधिक 165 कोटी 72 लाखांचा निधी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला नाही। कोकणातही 3 कोटी 27 लाखांचा निधी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला नाही, तिजोरीतच